हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन नंबर 9 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इन फिगर इफ एरिया ऑफ सेक्टर P-ABC इज इक्वल्स टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला काय दिलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला फिगरमध्ये हा जो सेक्टर आहे PABC या सेक्टरचा एरिया किती दिलेला आहे, 154 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आपल्याला दिलेला आहे. रेडियस ऑफ द सर्कल इज 14 सेंटीमीटर. या सर्कलचे आपल्याला रेडियस दिलेले आहे, किती आहे, 14 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, अँगल APC. हा जो अँगल आहे APC म्हणजेच हा सेंट्रल अँगल थीटा आपल्याला काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. आणि लेंथ ऑफ आर्क ABC, ही जी आर्क आहे ABC या आर्कची आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. आता आपल्याला रेडियस दिलेले आहे आणि या सेक्टरचा एरिया दिलेला आहे. त्याच्यावरून आपण एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला यूज करून थीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. गिवन लिहून घेऊ आपण. गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, रेडियस ऑफ द सर्कल R इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. एरिया ऑफ सेक्टर P-ABC इज इक्वल्स टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हा अँगल APC आपण थीटा कन्सिडर करू. लेट अँगल APC इज इक्वल्स टू थीटा. अँगल APC आपण थीटा कन्सिडर करू. आता आपल्याला एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण आणि एक्झाम्पल सॉल्व करू. एरिया ऑफ सेक्टर P-ABC इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आहे आपला, थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सेक्टर आपल्याला दिलेला आहे 154 इज इक्वल्स टू थीटा अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ इंटू आर स्क्वेअर. रेडियस किती दिलेलं आहे आपल्याला, 14चा स्क्वेअर म्हणजेच 14 इंटू 14. तर इथे भाग घालू आपण. 7 1 जार 7, 7 2 जार 14, 2 1 जार 2, ते भाग घालू. 2 1 जार 2, 1 16 झाले. 2 8 जार 16, 2 0 जार 0. इथे भाग घालू. 2 1 जार 2, 2 1 जार 2, 11 येईल. इथे 2 9 जार 18, 2 0 जार 0, 90 येईल. ते भाग घालू आपण 2चा. 2 7 जार 14, ते किती येईल, 2 4 जार 8, 1 राहिला 10, 2 5 जार 10 म्हणजे इथे किती येईल, 45. 154 इज इक्वल्स टू थीटा अपॉन 45 इंटू 11 इंटू 7. 154 इज इक्वल्स टू थीटा अपॉन 45 इंटू 11 7 जार 77. आता हा 45 आणि 77 आपण या साईडला घेऊ. 45 डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. 77 मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू काय येईल पहा, थीटा इज इक्वल्स टू 154, हा 45 या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल 45 अपॉन हा 77 या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल, 77 डिवाइड होईल. भाग घालू आपण. 11 7 जार 77, 11 1 जार 11, 15 मधून 11 गेले 4 राहतील, 44, 11 4 जार 44, 7 1 जार 7, 7 2 जार 14. म्हणजेच थीटाची व्हॅल्यू किती येईल पहा, 2 इंटू 45 म्हणजेच 2 इंटू 45 किती येईल, 90 डिग्री. म्हणजेच थीटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजेच आपल्याला अँगल APC इज इक्वल्स टू 90 डिग्री. याला देऊ आपण 1 नंबर. आता काय विचारलेलं आहे पहा आपल्याला, लेंथ ऑफ आर्क ABC. या ABC आर्कची आपल्याला लेंथ विचारलेली आहे. आता आपल्याला लेंथ काढण्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे. लेंथ ऑफ ॲन आर्क ABC इज इक्वल्स टू थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर इज इक्वल्स टू, आता थीटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 90 डिग्री. 90 डिग्री अपॉन 360 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू किती आहे, 22/7 इंटू रेडियस किती आहे, 14. ते भाग घालू आपण. 7 1 जार 7, 7 2 जार 14, हा 0 कॅन्सल होईल. 9 1 जार 9, 9 4 जार 36. आता इथे 2 1 जार 2, 2 2 जार 4, हा 2 कॅन्सल होईल. म्हणजेच किती मिळालं आपल्याला, 22.
लेंथ ऑफ ॲन आर्क ABC किती मिळाले आपल्याला 22 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 22 सेंटीमीटर. हे काय मिळालं आपल्याला लेंथ ऑफ ॲन आर्क ABC. लेंथ ऑफ ॲन आर्क ABC इज इक्वल्स टू 22 सेंटीमीटर. याला देऊ नंबर 2. काय काय विचारलेलं आपल्याला अँगल APC विचारलेलं किती मिळाला 90 डिग्री आणि लेंथ ऑफ ॲन आर्क ABC 22 सेंटीमीटर. आता या ठिकाणी तुम्ही लेंथ काढण्यासाठी एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युलासुद्धा यूज करू शकता. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल्स टू L इंटू R/2 हा फॉर्म्युला यूज करून सुद्धा तुम्ही लेंथ ऑफ ॲन आर्क ABC काढू शकता. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन नंबर 10 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 7 सेंटीमीटर. आपल्याला एका सर्कलची रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर. इफ मेजर ऑफ आर्क ऑफ द सेक्टर इज. आता या ठिकाणी आपल्याला 3 केसेस दिलेले आहेत आणि या 3 केसेससाठी मेजर ऑफ आर्क काय आहे डिफरंट आहे. फर्स्ट केससाठी मेजर ऑफ आर्क किती आहे 30 डिग्री. सेकंड केससाठी मेजर ऑफ आर्क आहे 210 डिग्री आणि थर्ड केससाठी मेजर ऑफ आर्क आहे 3 राईट अँगल्स. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर इन ईच केस. आणि प्रत्येक केससाठी आपल्याला काय करायचं आहे एरिया ऑफ द सेक्टर फाइंड करायचा आहे. म्हणजेच आपल्याला थीटाच्या 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि थीटाच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी आपल्याला एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे पहा. या ठिकाणी आपल्याला एक सर्कल दिलेलं आहे आणि या सर्कलची रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर आणि थीटाची म्हणजेच मेजर ऑफ आर्क म्हणजेच या थीटाच्या आपल्याला 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. फर्स्ट व्हॅल्यू काय दिलेले आहे 30 डिग्री. सेकंड व्हॅल्यू दिलेले आहे 210 डिग्री आणि थर्ड व्हॅल्यू दिलेले आहे 3 राईट अँगल्स. आता 3 राईट अँगल्स म्हणजे काय राईट अँगलची व्हॅल्यू किती असते 90 डिग्री. आता 3 राईट अँगल्स म्हणजे 90 डिग्री इंटू 3 म्हणजेच किती येईल 9 3 = 27 270 डिग्री. 3 राईट अँगल्स म्हणजेच 270 डिग्री. मग या ज्या थीटाच्या आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक थीटाच्या व्हॅल्यूसाठी आपल्याला एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचा आहे. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल्स टू θ/360 इंटू πr². आपल्याला थीटाची व्हॅल्यू दिलेली असणार आहे. आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. याच्यावरून आपण थीटाच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी एरिया ऑफ सेक्टर काढून घेऊ. आता फर्स्ट केससाठी आपण एरिया ऑफ सेक्टर काढून घेऊ. फॉर मेजर ऑफ ॲन आर्क 30 डिग्री रेडियस किती आहे 7 सेंटीमीटर आणि थीटाची व्हॅल्यू किती आहे 30 डिग्री. आपल्याला मेजर ऑफ ॲन आर्क दिलेला आहे म्हणजेच थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 30 डिग्री. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल्स टू θ/360 इंटू πr². थीटाची व्हॅल्यू किती आहे 30 डिग्री अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ इंटू r². रेडियस किती आहे 7 म्हणजे 7चा स्क्वेअर 7 इंटू 7. ते 0 0 कॅन्सल होईल. इथे 7 7 कॅन्सल होईल. ते 3 1 = 3 3 1 = 3 3 2 = 6 12 येईल. ते 2 न भागवलं आपण 2 6 = 12. ते 2 11 = 22. म्हणजेच काय मिळालं पहा आपल्याला 11 इंटू 7 म्हणजे 77 अपॉन हा 6. 77/6 करू आपण. 6 1 = 6 7मधून 6 गेले 1 7 6 2 = 12 17मधून 12 गेले 5 भाग जात नाही पॉईंट देऊ 0 6 8 = 48 50मधून 48 गेले 2 0 6 3 = 18 20मधून 18 गेले 2. म्हणजेच आपल्याला आन्सर किती मिळालं 12.83 12.83. काय फाइंड केलं आपण एरिया म्हणजेच युनिट काय सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे सेंट्रल अँगल 30 डिग्री असताना आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काय मिळाला 12.83 सेंटीमीटर स्क्वेअर. आता सेकंड केससाठी आपण एरिया ऑफ सेक्टर काढून घेऊ. सेकंड केससाठी सेंट्रल अँगल किती आहे 210 डिग्री. मेजर ऑफ आर्क किती दिलेले आहे 210 डिग्री. फॉर मेजर ऑफ ॲन आर्क 210 डिग्री रेडियस किती आहे 7 सेंटीमीटर आणि थीटाची व्हॅल्यू
मेजर ऑफ ॲन आर्क 210 डिग्री आहे, म्हणजेच थीटाची व्हॅल्यू किती आहे 210 डिग्री. सेंट्रल अँगल किती आहे 210 डिग्री. आता आपण एरिया ऑफ सेक्टर काढून घेऊ. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल्स टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे 210 डिग्री अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 घेऊ. आर स्क्वेअर रेडियस किती आहे 7. 7 इंटू 7, 7चा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7. 7 7 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 3 7 जार 21, 3 1 जार 3, 3 2 जार 6, 2चा भाग जाईल. 2 6 जार 12, 2 11 जार 22, म्हणजेच काय येईल पहा 7 7 जार 49 इंटू 11 अपॉन हा 6. काय केलं आपण, हा 7 आणि ह्या 7चं मल्टिप्लाय केलं. 7 7 जार 49 इंटू हा 11 अपॉन 6. आता 49 इंटू 11 करू आपण. 49 इंटू 11, 11 9 जार 99, कॅरी ओव्हर 9. 11 4 जार 44, 44 प्लस 9 53, म्हणजे किती आलं 539. 539 अपॉन 6. या 539ला आपण 6ने डिवाइड करू. 6 8 जार 48, 13मधून 8 गेली 5, 4 - 4 0, हा 9 घेऊ आपण. 6 9 जार 54, 59 - 54 5, 9 - 4 5, 5 - 5 0, 0. 6 8 जार 48, 50 - 48 2, 0 घेऊ. 6 3 जार 18, 20 - 18 2, म्हणजेच आन्सर किती मिळालं 89.83. 89.83. काय फाइंड केलं आपण, एरिया फाइंड केला, म्हणजेच युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच फॉर मेजर ऑफ ॲन आर्क 210 डिग्री आपल्याला एरिया किती मिळाला 89.83 सेंटीमीटर स्क्वेअर. आता थर्ड केससाठी आपल्याला मेजर ऑफ ॲन आर्क किती दिलेलं आहे 3 राईट अँगल्स. आता 3 राईट अँगल्स म्हणजेच 90 इंटू 3 270 डिग्री. थर्ड, फॉर मेजर ऑफ ॲन आर्क 3 राईट अँगल्स दॅट इज 90 डिग्री इंटू 3 इज इक्वल्स टू 270 डिग्री. रेडियस किती आहे 7 सेंटीमीटर आणि सेंट्रल अँगल थीटा इज इक्वल्स टू 270 डिग्री. आता आपण एरिया ऑफ सेक्टर काढून घेऊ. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल्स टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता थीटाची व्हॅल्यू किती आहे 270 डिग्री अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर स्क्वेअर. आरची व्हॅल्यू 7, 7चा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7. 0 0 कॅन्सल होईल. 3 9 जार 27, 3 1 जार 3, 3 2 जार 6, हा 7 कॅन्सल होईल. ते 2 6 जार 12, 2 11 जार 22, ते 3 2 जार 6, 3 3 जार 9, म्हणजेच किती मिळालं पहा 11 3 जार 33 इंटू 7, 33 इंटू 7 अपॉन हा 2. आता 33 इंटू 7 करू. 33 इंटू 7, 7 3 जार 21, कॅरी ओव्हर 2, 7 3 जार 21 प्लस 2 23, 231. 231ला आपण 2ने डिवाइड करू. 231 अपॉन 2, 231ला 2ने डिवाइड करू. 2 1 जार 2, 0 3, 2 1 जार 2, 3 - 2 1, हा 1, 2 5 जार 10, 11 - 10 1, 0, 2 5 जार 10, 10 - 10 0, म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळालं 115.5 इज इक्वल्स टू 115.5. आपण एरिया फाइंड केला म्हणजे युनिट काय सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला फॉर मेजर ऑफ ॲन आर्क 270 डिग्रीसाठी एरिया ऑफ सेक्टर काय मिळाला 115.5 सेंटीमीटर स्क्वेअर. तर याला आपण 1 नंबर देऊ, याला आपण 2 नंबर देऊ आणि याला आपण 3 नंबर देऊ. आता या ठिकाणी जागा नाही त्यामुळे मी आन्सर लिहिलेलं नाही, तुम्ही शेवटी आन्सर लिहा. फॉर मेजर ऑफ ॲन आर्क 30 डिग्री एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल्स टू 12.83 सेंटीमीटर स्क्वेअर. फॉर मेजर ऑफ ॲन आर्क 210 डिग्री एरिया ऑफ सेक्टर इज 89.83 सेंटीमीटर स्क्वेअर. अँड फॉर मेजर ऑफ ॲन आर्क 270 डिग्री
एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल्स टू 115.5 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्ही खाली आन्सर लिहायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.